नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपल्या ब्लॉग नंबर 3मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चपाती। त्याच्यामुळे आपण पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि असं थोडं थोडं पाणी करून आपण मीठ चांगलं मळून घेणार आहोत। थोडं थोडं करूनच पाणी टाका, एकदम पाणी टाकलं तर पीठ पातळ होईल। आणि असं मस्त त्याला दोन्ही बाजूनी पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं मळून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे। ते टाकल्यामुळे पीठ मऊ होते, चपात्या छान येतात। आता पीठ थोडंसं 15-20 मिनिट साईडला ठेवून दिल्यानंतर आपण चपाती लाटायला घेणार आहोत। जर पीठ चांगलं भिजलं असेल तर चपाती व्यवस्थित लाटली जाते आणि भाजल्यानंतरही मऊ होते चपाती। अशा प्रकारे आपण चपाती तव्यात टाकलेली आहे। थोडीशी चपाती शेकल्यानंतर आपण पलटी करणार आहोत आणि हलक्या हाताने आपण त्याला हाताने तेल लावणार आहोत। बरेच जण चमचा उलटणं वापरतात, पण मी शक्यतो हाताने तेल लावते। हाताने तेल लावलं की सगळीकडे लागलं जातं व्यवस्थित। अशा दोन्ही बाजूने तेल लावल्यानंतर मंद गॅसवरती चपाती भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने अशी मस्त चपाती फुगलेली आहे आपली। अशा प्रकारे आपली चपाती दोन्ही बाजूनी चांगली भाजली गेलेली आहे। अशा प्रकारे आपल्या सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत। थँक्यू।